झाली 5वीच्या शाळेच्या वेळेला प्रश्नपत्रिकेची अडचण असल्यामुळं प्रश्नपत्रिकेला पैसे मिळाले नाहीत म्हणून शेवटी शाळा सोडून दिली. सकाळी दिवसभर ऊस तोडायचा आणि संध्याकाळी बैठक घ्यायची. कात्रकाटाचे पाहुणे ते म्हटले राव तुम्ही पीटी चांगली वाजवता म्हटले तमाशा का काढा. कशा सुपारी राहते 500 400 300 जगनाला रणी आणीला नाहीतर रंग दिसे सुना सुना आज गणाला रणी आणीला नाहीतर रंग दिसे सुना सुना. शाळेच्या सुरुवातीला जाताना आपली परिस्थिती एकदम नाजूक असल्याकारणानं सगळ्या गोष्टी आपल्या अडचणीतच असायच्या. अडचणीत असल्याकारणानं पहिल्या सुरुवातीला 1ली 2री 3री 4थी अशी शाळा मी शेवटी 5वीपर्यंत झाली. 5वीच्या शाळेच्या वेळेला प्रश्नपत्रिकेची अडचण असल्यामुळं प्रश्नपत्रिकेला पैसे मिळाले नाहीत म्हणून शेवटी शाळा सोडून दिली. पण शाळेत जाताना सर्व मास्तर बी असं आम्हाला टार्गेट लागले. पलीकडला बडदे मास्तर जे होता त्या बडदे मास्तरनं शाळेत गेलं म्हटलं की असं हे करायचं खाली झोपवायचा आणि वर अंगावर नाचायचा. असं का करायचं? असं म्हणजे सर्वसाधारण आम्ही गंडच पहिलं होतो सुरुवातीला. गंड असल्यामुळं आम्हाला इतकं हे करायचं आणि ते मास्तर तरगड करायचं. मग शेवटी आम्ही सुद्धा पण ते शेवटी तुडवायला लागल्यानंतर पण शेवटी असे 5-6 आम्ही शाळेतले कलाकार हे शाळेतले शिक्षक आपले हे शाळेतले मित्र विद्यार्थी यांनी सर्वसाधारण कट करून मला त्या बडदे मास्तरला ह्या वाड्याला सुद्धा मारला. अशा पद्धतीने शाळा आमची झाली. शिक्षण जेव्हा तुमचं हे तुम्ही अर्धवट सोडलं परिस्थितीच नाही तर काय करणार. झालं ना ते झालं. त्यानंतर तुम्ही काय केलं? त्यानंतर पण आपलं कुठं भांगलाय जा कुठं काय कर राहतं शेतीचं काम करायचो. शेतीचं काम करत करत शेवटी एक माणूस आम्हाला भेटला ह्याचा ऊसतोडीचा पितांबर भिवा खाडी झाशी पळशीचा. ते भेटल्यानंतर पण आपलं सर्वसाधारण आम्हाला आपलं भजनाचा नाद लागला. भजन करत ते पण एका दिवशी आमच्याकडे आला. गावात आता तबला पेटीचं हे त्याचं भजन होतं पण ते त्याला आमचं ढोलकीचं भजन आवडलं. एक ताराचं मी भजन करत होतो त्यावेळेला ढोलकीचं भजन आवडल्यानंतर तो माणूस आला. तो आम्हाला पहिल्या सुरू म्हणला की आम्ही म्हटलं एखादी वळण म्हणले तर चाल का. आम्ही म्हटलं आंधळं काही डोळं जाऊ दे म्हणते काही येऊ दे म्हणते. अशा पद्धतीने त्याला सांगितलं की म्हटलं काय तू म्हण की म्हटलं आमचं तरी शिक्षण प्रॅक्टिस होईल. मग त्या माणसाच्या नादाला लागल्यानंतर पण शेवटी विषय असा झाला की दोन दिवस तो भाषणाला आला. 3ऱ्या दिवशी म्हणला बाकीचं काय नाही म्हटलं आता म्हणला भजन म्हणला करूयाच आपण काय पण म्हटलं आजचे दिवस तोडाय म्हटला ऊस तोडाय मी येत नाही. मला त्यावेळेला सांगितलं म्हटलं ऊस तोडायला तर पाटोळीच्या ऊसात तोड होती त्यावेळेला त्या तोडीत काय म्हटला ऊस तोडायचा म्हटला आणि मी म्हटला हे जातो. मग तो नारायणवाडीच्या गुराळ्याच्या ठियावर होता. ठियावरनं त्यानं ते टोप बी पातळ बितळ चाळबीळ ही सगळी घेऊन आला. आणि पण त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी तो घेऊन आल्यानंतर 2ऱ्या दिवशी आम्हाला म्हटला घरात घ्या म्हटला तुम्ही म्हटला सुरुवात करा म्हटला. सुरुवात केल्यानंतर आम्ही आपलं भाषणाला सुरुवात पीटी ढोलकी बिलकी कलाट ही ते सगळं असे सगळं हे सारजम करून कार्यक्रमाला सुरुवात केली. घरात अगोदर बसलो बैठकीला घरात बसल्यानंतर तवर ती ढोलकी कलाट ती सगळं ह्यानं साज घालून ते नाचाय ही ती गणगवळून सुरुवात केली. ती गणगवळून सुरुवात केल्यानंतर मग त्याच्यानंतर गणगवळून सुरुवात झाली की लगेच पुन्हा मग ती माणसं पटापटा बसायला जागा नाही. आमचं परडे एवढं मोठं असताना सुद्धा त्या परड्यात बसायला जागा नाही. मग पण ती माणसं म्हणली तुम्ही आज कार्यक्रम कशाला करताय बाहेरच कार्यक्रम घ्या. मग ते बाहेर कार्यक्रम घेतल्यानंतर मग माणसं काय सगळं गाव सगळं जमा झालं. त्याच्यानंतर पण असं करत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात म्हणजे प्रत्येक बोळानं प्रत्येक चोळानं प्रत्येकानं आपले आज आमच्या डार्ट द्यायची आजच्या देणं नाही घेणं नाही. मग शेवटी ऊस तोडाय मी जायचो. त्याने जवळजवळ सीझन मला जवळजवळ 2 महिने ऊस तोडायला लावला. सकाळी दिवसभर ऊस तोडायचा संध्याकाळी बैठक घ्यायची. अशा पद्धतीनं सर्वसाधारण 2 महिने गेल्यानंतर पुन्हा तेवढा कालमान गेला. तो कालमान गेल्यानंतर पुन्हा मग ते आमचे कात्रकाटाचे पाहुणे ते म्हटले राव तुम्ही पीटी चांगली वाजवता म्हटले तमाशा का काढा ना असं त्याने सांगितल्यानंतर ते म्हटले बरं म्हटलं काय हरकत नाही म्हटलं. मग त्यावेळेला माझ्याकडे एक हातपिटी होती. ते बागडीच्या लोकांनी ती हातपिटी दिली आणि त्यांची पायपिटी ढोलकी त्यांच्याकडे आणली आणि पुन्हा मग त्याच्यावर आम्ही होतो तो कार्यक्रम तमाशाचा सुरुवात जी केली. पण गावातली इथं आमची 1-2-4 माणसं भुयाची किंवा ते महाराज 1-2 माणसं होती.
एक इस्मान म्हणून होता तो ढोलकीला होता आणि रसूल मुल्ला होता तो क्राट वाजवला होता. आम्ही पीठ वाजवला असायचो. मग पुन्हा शेवटी गावातली माणसं सुरुवात जी केली ती त्यापासून तो तमाशाचा जो नाद लागला तर तमाशा सुरूच केला. मग असं करत करत पहिल्या वर्षी आमच्या कात्रगटाच्या पाहुणं म्हणले काय नाही तुम्ही तमाशाची पार्टी काढा. मग त्यांना एक पहिल्या वर्षी आणल्यानंतर त्यांनी फक्त त्यांचा काय पैसे उचलण्याचा धंदा, बाकीचं काय चला इकडं इस्लामपूरला जाऊया बाया बघूया, कराडला जाऊया बाया बघूया, कोल्हापूरला जाऊया बाया बघूया. असं मी ते सीझन म्हणजे तमाशा पार्टी माझी झालीच नाही. पण त्याच्या ह्यातून पुन्हा शेवटी आम्ही ती काही जमलं नाही. पण आम्ही एक वर्ष त्यासनी मी तिकडं आणायचो, जेवण खाणं करायचो, जे पैसे जमा होईल तिथलं बाया बघायला जायचो. मग डोंबाऱ्याच्या वाड्यात गेल्यानंतर डोंबाऱ्याची बाईक बघा नाचणारे विचारायला गेले की त्यांनी काय म्हणायचं, हां चला चहा प्यायला. मग चहाला पैसे सगळं माझ्याकडंच खर्च तो सगळा खर्च घालायचो मी. आणि आपलं जायचं संध्याकाळपर्यंत ती बैठक झाली म्हटलं की पुन्हा यायचो. घरात आल्यावर काय आहे पुन्हा तमाशा. असं एक वर्ष माझा एक सीझन माझा तसा पुरा मोकळा गेला. हां फुकट तमाशाची पार्टी नाही काय नाही, नुसते आपली ही योजनाच. पुन्हा गोगावच्या जत्रेला गेलो. पांडुरंग गोगावकर मला भेटल्यानंतर त्यानं मी त्याला विचारलं आणि म्हटलं पांडुरंग म्हटलं आपण म्हटलं तमाशाची पार्टी काढूया. बरं म्हटलं काढूया म्हटलं काय त्याचं वाद नाही. अरे पण माझ्याकडे म्हटलं काय आहे म्हटलं पायपिटी एक आहे म्हटलं, आणखीन म्हटलं ढोलकी आहे म्हटलं, ह्याच्यापुढे दुसरं काय सांग. मग त्यानं सांगितलं मग म्हटलं मी सहकार्य करतो म्हटलं, तुम्हाला सगळं ड्रेसिंग फी ते सगळं म्हटलं मी देतो म्हटलं. मग त्याच्याकडे ढोलकी कुठं ड्रेसिंग कुठं काय ही जे असणार त्यानं ते तमाशा पार्टीला आणलं. आणि पहिल्यासोबत त्याला तमाशा सफाऱ्या घ्यायला आम्ही आंबावडं पुन्हा बामणवाडी ही अशा भागात त्या तिकडल्या भागातनं सगळ्यात सुपाऱ्या जवळजवळ 5-7 घेतल्यानंतर पुन्हा पहिल्या सुरुवातीला मला सुद्धा असं झालं खटावची लोकं आम्ही त्यांच्या तमाशात माणसं घेतली, 5-6 माणसं घेतली. नाचणारी त्यावेळेला 2 नाचणारे माझ्याकडे होते, एक इचलकरंजी होती आणि एक सांगलीची होती. मग त्या 2 नाचणारे ठरवून आणल्यानंतर तमाशाला सुरुवात जी केली ती त्यापासून पहिल्या सुरुवातीला ज्यावेळेला तमाशाची आंबावडी सुपारी घेतली त्यावेळेस सुपारीला जाताना आपल्या इथले एस टीनं रेट खुर्द एसटीनं कराडामध्ये गेलो. कराडामध्ये गेल्यानंतर तिकडं काही लोक जमा झाले नाहीत लवकर. मग ती संध्याकाळी 5ला त्यांना बोलली, ती 5 वाजता हजर झाली. मग तिथनं पुन्हा टेम्पो केला आणि टेम्पो करून पुन्हा आंबावड्याला तमाशा करून रात्रीचा आलो. त्या असं तमाशा करत आल्यानंतर पुन्हा मग शेवटी तिथनं तो तमाशा घेत. पहिल्या सुरुवातीला पीटी ढोलकी ह्याच्यावर कराडच्या स्टँडवर ठेवली. आम्ही ती सोडून कमीत कमी 100 फुटाच्या अंतर उभं राहायचो, का तर लोक नावं ठेवायची. त्याच्या अगोदर पूर्वी पहिला सायकल दुकानाचा धंदा होता. सायकल दुकानाचा धंदा असल्याकारणानं पुन्हा फर्निचर तयार करत होतो, कपाटं पेट्या ही ती असं करायचो आणि विकायचो आणि आपलं असं पैसे कमवायचो. असं करत करत पुन्हा मग शेवटी ती लोक एक तमाशाबद्दल जेव्हा तुम्ही तमाशाची स्थापना केली तेव्हा तो तमाशाचा कार्यकाल होता, ती किती सालापासून किती सालापर्यंत तुम्ही तमाशाचं हे तुमचं चालू होतं? 59 पासून 90 95 पर्यंत होतं. म्हणजे जवळपास 35 वर्ष तुम्ही 35-40 वर्ष तमाशा क्षेत्रात 35 वर्ष तुम्ही गाजवले. हो. मग या कार्यकालात जवळपास किती तमाशे तुम्ही केले असतील, किती गावात आणि किती तमाशे केले? अहो सगळा जवळजवळ भाग आंबावडं ही ह्याच्यापासून पाक घाणबी वाटलं म्हणजे शेवटी समुद्राचं टोक तिथून इकडं जवळजवळ महाबळेश्वर वाई पाचगणी अशा भागातनं सगळ्या नारायणगाव पुन्हा इकडं पंढरपूर सोलापूर हे या भागात पुन्हा खारेपाटण भागात मी कमीत कमी नाही म्हटलं 2-3 महिने 2 महिने तरी काढायचो. महाबळेश्वरला कमीत कमी 1 महिना चैत्राचा महिना काढायचो. तुम्ही काढला होता. हो. मग त्यावेळेस जी पहिली तमाशाची सुपारी होती ती किती भेटलेली होती? त्यावेळेला कशा सुपारी होती 500, 400, 300 अशी सुपारी. हो. आणि शेवटची सुपारी शेवटच्या सुपारी मी शेवटी तमाशा माझा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेला शेवट सुपारी माझी 35,000 गेली. मग यातून निवृत्ती घ्यायचा निर्णय तुम्ही काय घेतला? काय पण ॲक्सिडेंट झाल्यानंतर मला काही करता आलं नाही. मला पेन्शिल मागवायचं हे प्रयत्न करायचा चालला होता माझा, पण ते पेन्शिल मला काही मिळालं नाही. कारण काय ते म्हणले ते तुम्हाला पेन्शिल देता येत नाही, तुम्ही वयात बसत नाही, काय होत नाही, मात्र पेन्शिलसुद्धा त्यापासून नाही. अशा प्रकारे उत्तर तुम्हाला भेटली. मग त्या कार्यकाळात तुम्ही वग वगैरे अशा काही गोष्टी लिहिल्या होत्या का? वग केलेला ते सत्याचा वाली केलेला होता, अकलापूरचा माधुराव पाटील केलेला होता. पण ते माझी परमिट ते लायसन्स सेन्सर बोर्डात होतं ते गेलं. एखादा गण किंवा गवळण आहे की तुम्ही लिहिली होती का? लिहिली म्हणजे सगळं पाठच होतं की त्याचं काय. पाठ होतं एखादी म्हणू शकता का हो. गणसाठी? म्हणा की. आज गणाला रणी आणीला
नाहीतर रंग दिसे सुना सुना आज गणाला रनिया नीला नाहीतर रंग दिसे सुना सुना सहा शास्त्राचा अस्त्र मंत्राचा दाविल यंत्र खुना खुना आज गणाला रनिया नीला नाहीतर रंग दिसे सुना सुना माझ्या मनाचा हेतूपणाचा जाळून केला चुना चुना भट्टे बापूराव कवीच्या कवनेचा हा एक चुटका जुना जुना आज गणाला रनिया नीला नाहीतर रंग दिसे सुना सुना. वा मस्त. अजून एक विचारायचं होतं, जेव्हा तुम्ही तमाशा चालू केला तेव्हा तमाशा चालू करायचा निर्णय जेव्हा घेतला पहिल्या सुरुवातीचा शेर टाकताना पहिल्या सुरुवातीला वगनाट्य जर चालू झालं तर पहिला शेर ज्या वेळेला स्टेजवर जाताना पहिला शेर हर गडे हर वक्त जवान लिहिते हाजी मरहबा का नाम हिंदू और मुस्लिम बसली बैठे आहे मेरा पहिला सलाम असे वगनाट्याला सुरुवात करताना हे पहिला शेर मी मारत होतो आणि तिथून पुन्हा मग राजाचं कुठलं काम जे असेल ते काम करायचं होतं. राजा होऊन किंवा प्रधान होऊन जे काम असेल ते काम करत होतो. त्यामध्ये तुम्ही कुठले कुठले अभिनय केले होते? मी अभिनय सगळं पहिली पेटी वाजवत होतो. अच्छा. पेटी वाजवताना पुन्हा शेवटी गणगवळणीच्या वेळेला गणगवळणी कृष्णाचे हे त्याचे काम करायचो. कुठला मी अभिनय केला होता आणि ह्यो लय गाजलेला आणि ह्या गाजलेल्या अभिनयाला प्रेक्षकांनी मला उदंड प्रतिसाद दिला. असा कुठला अभिनय लक्षात राहण्यासारखा आहे का तुमचा? ह्याच्यात अखलापूरच्या माधवराव पाटलामध्ये मी पाटलाची भूमिका करत होतो आणि त्या पाटलाच्या भूमिकेत सर्वसाधारण अभिनय मला चांगला मिळाला होता आणि तमाशाचा फडमालक असल्यामुळं मला काही काही ठिकाणी बक्षीससुद्धा मला मिळाली. काय हार गाडून मला बक्षीस ते ह्याचं जाकल्याचा कार्यक्रम केल्यानंतर पहिल्या सुरुवातीला मी सुपारी ठरवताना त्यांना ठरवली कशी तर त्यावेळेचा कालमान कमी होता. त्या ह्याच्यात सुपारी मी सर्वसाधारण 2,500 ठरवली होती. 2,500 सुपारी ठरल्यानंतर तिथं आमच्या गावातली 2 माणसं 2-3 माणसं ती म्हणायची मला गावात नाव ठेवायचे तुला काय तमाशातलं येते काय म्हणतोस तू तुला काय येतं अशी गावातली 2-3 माणसं म्हणत. मग त्यांना मी सर्वसाधारण पहिल्या सुरुवातीला त्यांना सांगितले की म्हटलं उद्या जाकल्याच्या सुपारीला आम्ही जायचो आहे. जाकल्या सुपारीला जायचं म्हणताना त्यांना म्हटलं तुम्ही तमाशा बघाय माझा चला. त्यावेळेला तिथे गेल्यानंतर तमाशा पहिल्या सुरुवातीला शेतून जाताना माणसं माझ्याकडे कमीच होती. कमी म्हणजे नाचणारी 5-6 नाचणारी 6-7 नाचणारी होत्या करायच्या मी घेतल्या आणि टेम्पो आणला इथं साहित्य घरात भरलं आणि इथनं पण ह्या 2 माणसाच्या घराला गेलो कारण ती मला नाव ठेवतो म्हणताना त्यांना मी तमाशाला न्यायचं होतो. मग तिथं गेल्यानंतर विषय असा झाला की तमाशाच्या स्टेजवर सर्व गाड्याची मिरवणूक गावात होती. गावात मिरवणूक असल्याकारणानं ती गाड्या काही साईड देना म्हणताना मी गाडीतून उतरलो त्याच्या स्टेजवर गेलो. स्टेजवर गेल्यानंतर सरपंचाला गाठलं. सरपंचाला म्हटलं गाडी म्हटलं तमाशाची गाडी आलेली आहे आणखीन म्हटलं हा तमाशाची गाडी काय म्हटलं वाढ देत नाही म्हटलं तुम्ही तेवढं पोखरून म्हटलं गाडीला वाढ द्या म्हटले. मग त्यांनी पोखरल्यानंतर तमाशाची गाडी आल्यानं गाडीला रस्ता द्या म्हणून मग सगळ्या गाड्या बाजूला आल्यानं आमची गाडी पुढं गेली. पण स्टेजवर गेल्यानंतर स्टेजवर सगळ्या लोकांनी पहिल्या सुरुवातीला जेवण खाण्याचा कार्यक्रम आमचा झाला. कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा जेवण खाणं झालं तर आमच्या गावच्या लोकांनी तिथल्या लोकांनी विचारलं किंवा तमाशा कसं काय तर त्यांनी सांगताना तमाशा बरा आहे म्हणून सांगितला नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं काय की म्हणजे आम्हीच बघितलं नाही तर आम्हीच काय सांगणार तुम्हाला. अशी मुलाखत तिथं झाली म्हणजे त्या 2 माणसांनी नेले त्या माणसाने ते त्या 2 माणसांनी गावात प्रचार ही केला. हां पुन्हा सरपंच आला. घरातून तुम्हाला कसं हे होतं? हां घरातल्या लोकांनी कसा सपोर्ट केला किंवा घरातल्या लोकांचं काय मत होतं जेव्हा तुम्ही तमाशा स्थापन करणार किंवा तमाशा करत होता? तसा काय सपोर्ट सगळंच होतं. काय कोण काय मला आड येत नव्हतं. काही विरोध वगैरे कोणाचा विरोध नव्हता. पुन्हा तिथे ते झाल्यानंतर पुन्हा स्टेजवर गेल्यानंतर आपलं सर्वसाधारण लोकांनी जेवणही केलं आणि ती 2 माणसं बाहेर आहेत आपण तमाशाला आणली ती ह्यांना जेवण दिलं पाहिजे नाही उद्या गावात गेल्यानंतर बॉम्ब करणार म्हणलं की आम्हाला जेवणसुद्धा मिळत नाही काय नाही. हे झालं. पुन्हा गावकऱ्यांनी सरपंचानं मला विचारलं रिटर कर म्हटलं आमच्या गावात पहिले भाऊमांग नारायण गावकर आणखीन विठाबाई भाऊमांग पुन्हा काळूबाळू
पुन्हा शिरडोणकर ही असे म्हटले मोठमोठे तमाशे गेले तर तुमचा तमाशा म्हटले गावातल्या तुमच्या लोकांनी जर बघितलं नसेल तर तुमचा तमाशा बोलले बरोबर नाही. म्हटलं काय आहे म्हटलं. मी त्यांना सांगितलं म्हटलं उद्या जर तमाशा फिक्का पडला तर म्हटलं सगळं साहित्य फक्त माणसं आणि टेपो माझं काय नाही म्हटलं, फक्त माझं साहित्य इथं ठेवतो म्हटलं मी जातो. तुमचं पैसे 2,500 रुपये मी घेतलेलं तुम्हाला सकाळ परत देऊनच जाणार म्हटलं. अशा उद्देशानं मी तिथून निघाल्यानंतर पुन्हा त्या सरपंचाला सांगितलं तमाशा फक्त चांगला झाला किंवा वाईट झाला हे तू ठरवायचं नाही, मी ठरवायचं नाही, बसणारं पब्लिक हे ठरवायचं तमाशा. मग असं करत करत पण म्हटल्यानंतर बरं म्हटलं काय हरकत नाही म्हटले तमाशा तुझं पैसे म्हटलं साहित्यच तमाशा सगळं इथं ठेवून जाणार म्हटलं. मग शेवटी तमाशाचा माझा करार होता किती 2 वाजेपर्यंत कार्यक्रम करायचा, संध्याकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत कार्यक्रम करायचा. 2 वाजेपर्यंत कार्यक्रम केला की पुन्हा म्हटलं मी तिथनं बंद करणार. मग 1:30 वाजेपर्यंत असा कार्यक्रम मी केला की सुरुवातीपासून जे तमाशाची रंगत गेला बसलेल्या जागेवर माणसाने लगीन केली, म्हणजे जिथं ज्या वेळेला कारण बाहेर जागाचं नाही. आणि ही 2 माणसं नेलेली आम्हाला चहा पाणी याचं हे करायचं. त्यावेळेला ह्या 2 माणसाची हुडकायचो. जवळजवळ मला वाटते 300 फुटाची चौरस अशी स्टेजच्या समोर होती. तर त्यात आता ही 2 माणसं ओळख करणार का इतकी माणसाची गर्दी, बसलेल्या जागेवरून उठायचं नाही इतकी गर्दी. आणि पहिल्या सुरुवातीला लोक म्हटली बघा म्हटला काय शेवटी तमाशा चांगला जर झाला तर बरं, दारू पिऊन फुले ताट गावची लोक दारू पिऊन ताट असल्या कारणानं म्हणले ते काय नाही म्हणले सरळ म्हणले धोपाट्या घालायच्या बाकीच काय करायचं नाही. पण तरीसुद्धा तमाशा माझा चांगला झाल्यानंतर 1:30 वाजता सरपंच माझ्याकडे आला. सरपंच आल्यानंतर पुन्हा सरपंचानं मला 1100 रुपये माळ घातले तिथं. म्हणले बास म्हणले. पुन्हा शेवटी विषय असा झाला आम्ही बी जरा आड येणारच की म्हटलं तुम्ही 1100 रुपयाची माळेवर म्हटलं रात्र काढायला असेल तर आमच्या जमणार नाही म्हटलं. मला गाड्याची उद्या दुसरी नाईट द्यावी लागणार कारण आतापर्यंत तुमच्या 2:30 वाजेपर्यंत कार्यक्रम मी केला आहे. 2:30 वाजेपर्यंत कार्यक्रम केला आहे पण 2:30 वाजेपर्यंत आमचा पगार त्यांचा सगळा संपला म्हटलं. त्यांना एक नाईट द्यायला मग ते इथनं पुढं 2:30 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत तुमच्या ठिकाणी तमाशा करायचं म्हटलं तर मला या गाड्याची नाईट द्यावी लागणार. मग पुन्हा ते 2,500 पुन्हा त्यांनी 5,000 केलं आणि ते 1100 रुपये मला दिले. महिला कलाकार कोण कोण होते? महिला करायच्या होत्या. महिला कलाकार कलाकार महिला तरी कलाच्या हां किती होत्या? पहिल्या सुरुवातीला तमाशा चालू ओपन केला त्यावेळेला माझ्याकडे 2 महिला होत्या, एक इचलकरंजीची होती आणि एक सांगलीची होती. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग काय पाहिजे तेवढ्या 5 म्हणा 6 म्हणा 7 म्हणा हे अशा. पुन्हा उमरची कलाबाई एक होती, पुन्हा ही कराडची शिरोबा होती. अशा जवळजवळ 5-6 ना. शेवटी तमाशा बंद करताना माझ्याकडे जवळजवळ 14-15 बायका होत्या नाचायला. आत्ताचा तमाशा आणि तुमचा तमाशा हं. त्या काळातला आणि आत्ताच्या काळातला तमाशा यामध्ये तुम्हाला प्रकर्षानं फरक कुठला जाणवतो? मला आत्ता असं वाटतं माहिती आहे का आत्ताच्या तमाशात काहीच चीज नाही. आम्ही जर पहिल्या स्वतः कडी शिलकार जर टाकला काय तर त्यावेळेला आजच्या काळातल्या जो कसे सूर धरत होते तसंच तमाशाला आत्ता सूर धरणारी माणसंच नाही ती. मी आता तमाशा कोणाचा बघायसुद्धा जात नाही. इतकी वर्षी मी तमाशा केला पण आता तमाशे जास्त बघाय कोणाचं जात नाही. फक्त परिचय म्हणून एखाद्याचे आपले कलाकार आपण आहे त्या कलाकाराची गाठ घेणं ह्याच्यापुढे दुसरं काही करू शकत नाही. आणि तमाशा बघाय कोणाचं जात नाही. प्रेक्षकांची दृष्टी आणि दृष्टिकोन त्या काळातला आणि आत्ताचा यामध्ये काही फरक जाणवतो? यावर लांब फरक आहे. काय आहे प्रेक्षक तुम्हाला सांगाल म्हणजे ह्यावरचं कोकणपट्टीला जर गेलं तर घरं किती माहिती आहे का 10-12 घराची गाव. मग जवळजवळ 2-2, 3-3, 4-4 किलोमीटरवरून माणसं त्यावेळेला त्या काळात चालत येत होती. आणि आता तमाशा जर चालू केला तर निम्म्या गणगवळण झाली, वरायटी 4 गाणी ऐकली की झाली माणसं पळाली. त्याच्यामुळं आता तमाशाची गोडी आम्हाला बी लागत नाही. एक संपूर्ण तमाशा जो असतो त्यामध्ये कुठले कुठले घटक असतात? गणगवळण असेल, काही गाणी असतील, म्हणजे असे कुठल्या घटकाने परिपूर्ण तमाशा बनतो? तमाशा पहिल्या सुरुवातीला नेमानं म्हटलं तर फट्टीबापराचा गण घेतल्याशिवाय सुरुवात करता येत नाही तमाशाला. गण घेतला मग तिथनं तुम्ही काही बी करा, वगनाट्य टाका, गणगवळण झाली बनवा गणगवळण. कृष्णाची वंशावळ असते या मावशी होणं, कुठं काय करणं, कृष्ण होणं, कृष्णानं त्या गवळणी अडवणं, अशा पद्धतीनं सगळं चालतं. मग आणि त्याच्यानंतर गणगवळण झाली की पुन्हा वगनाट्याला सुरुवात करायची. पुन्हा वगनाट्याला सुरुवात झाली की शेवट भैरवी झाली की तमाशा संपला. भैरवी. मग
जेव्हा तुम्ही पहिल्यांदा तमाशा चालू करायचा निर्णय घेतलेला किंवा चालू केलेला होता, जेव्हा तमाशा तुमचा चालू होता तेव्हा गावातल्या लोकांचा काय प्रतिसाद होता तुम्हाला? गावातले काही 2-4 कार्यक्रम मी केले की काही वेळेला. गावातला तसा मला सपोर्ट काहीच नव्हता. सपोर्ट गावाने गावाने काही दिलाच नाही म्हणताना माझा तमाशा एवढा टिकला नाही जास्त. बाहेरनं दुनियातनं मस्त फिरलो. नाव काय होतं? विश्वनाथ रेटरेकर विश्वनाथ रेटेकर तमाशा. तमाशा मंडळ, कैलासवासीनाथ महाराज रेटेकर यांचे सुपुत्र मास्टर विश्वनाथ रेटरेकर तमाशा मंडळ रेटरेकर करतो. याशिवाय ही इतका प्रचार झाल्यानंतर आमचा कुरळपला तमाशा ज्या लोकांनी बघितला ह्या येडेमचंद्र, तर पहिलं आमचं मूळ गाव येडेमचंद्र. येडेमचंद्र असल्याकारणानं त्या लोकांनी म्हटले तमाशा चांगला आहे म्हणून त्या लोकांनी तिथं मला कुरळपमध्ये सुपारी दिली. कुरळची सुपारी करून पण शेवटी त्या येलूरची सुपारी केली मी. आणि पुन्हा येड्याची सुपारी शेवटी असते ती सुपारी केली. ती सुपारी केल्यानंतर येड्याच्या लोकांनी आम्हाला सांगितलं की तुमचं जाहिरातीला नाव टाका आणि गावचं नाव देऊन तुम्ही तमाशा चालू करा काय. पण त्यावेळेला विषय असा झाला की ते त्या पद्धतीने आम्ही जाहिराती काढल्या, हे केलं ते केलं, तमाशा त्या गावात केला. आणखीन नाव येड्याचं पुन्हा टाकलं. पहिलं रेटरेकर होतं ते बदललं आणि येड्याचं नाव टाकलं त्याला. शेवटचा कार्यक्रम कुठे गेला? शेवटचा कार्यक्रम बाकुजीवाडी विटा विट्यात. विट्याच्या पुढे बाकुजीवाडी. आता ह्यो जो आता तुमचा ऍक्सिडेंट झाला हां. त्यानंतर तुम्ही तमाशा बंद केला? नाही, का? बंदच केला. त्या अगोदर बंद केलं होतं? त्याच्या अगोदर बंद केला काय होता कारण काय ॲक्सिडेंट. होतं? कारण काय होतं? कारण काय पलीकडल्या रेठाला दवाखान्यात निघाला असताना शेवटी आपल्या गावातला एक माणूस गाडीवरून आला. आम्ही तिकडनं गाडीवरनं जात होतो, पलीकडल्या रेठाला दवाखान्यात जात होतो. त्यावेळेला इथला गावातला तो गाडीवरनं तिकडनं दारू पिऊन येत होता. त्याचे गावात भावाभावाची भांडणं करायची होती म्हणून तो तिकडनं दारू पिऊन येत होता. दारू पिऊन तिकडनं आला, गुडघ्यावर गाडी घातली, पाय मोडला. अच्छा, त्यानंतर तुम्ही बंद केला का तमाशा? तमाशा बंद केला. काय म्हणजे कसं वाटलं मनाला? काय म्हणजे वाईट वाटत होतं थोडं आपला? आता शेवटी वाईट वाटणार की त्याच्या अगोदर मी गवंडी काम करत होतो, सुतार काम करत होतो, सायकल धंदा करत होतो, हॉटेलचा धंदा करत होतो. अच्छा, म्हणजे त्याच्या अगोदर कोणते कोणते कामे केली तुम्ही? सगळी काम केली. गवंडी काम केले, पुन्हा पाईपलाईन जोडले. त्या पाईपलाईनची कंत्राट घेत होतो. गवंडी कामाची कंत्राट घेत होतो. स्वतः कंत्राट घेऊन स्वतः गवंडी काम करत होतो, स्वतः पाईपलाईन जोडत होतो. ऍक्सिडेंट झाला त्यानंतर जेव्हा तुम्ही बरं झाला त्यानंतर तुम्ही पुन्हा काय चालू केलं? काय पुन्हा मग हे सायकल दुकान आपलं इथं टाकले गावात. ते चालूच आहे आपलं. काय 10-20 रुपये मिळेल तेवढं आपलं याचं घरात याचं आपल्याला काय लागेल तेवढं खर्चायचं. आणि तसं अजून जुनी लोक जर तुम्हाला भेटली हां किंवा ज्यांना माहिती आहे ओळखतात की. मग त्यांचं काय मत राहतं? आता काय आहे, शेवटी आपल्याला चालाय ना, बुटाय ना, बसाय ना म्हटल्यानंतर काय मत तो असणार. जो आदर असतो तो तुम्हाला आदर पूर्वीचा आहे ते आहे. सगळ्या धंद्याचा आदर आहे. तमाशा क्षेत्रात आदर आहे, भजन कंपनीचा आदर आहे, पुन्हा तुमच्या गवंडी काम केलं त्यात आदर आहे, सुतार काम केलं त्यात आदर आहे. कारण अजून लोकांच्या घरी जर मी गेलो तर या मिस्टर म्हणून प्रत्येकजण आपल्याला आवडीनं बोलले. कधी फसवणूक, विश्वासघात किंवा राजकारण असलं काय तुमच्या आयुष्यात? नाही, राजकारणात कधी भानगड पडत नाही. विश्वासघात झाला, फसवणूक झाली? फसवणं तशी लई लोकांनी पुन्हा येणं 4 रुपये जर त्याचं देणं असलं, येणं असलं आपल्याला तर त्यानं बुडवायचं, हे करायचं, असा लई व्यवसाय झाला. त्याच्यानंतर मी बुडाला सायकल दुकान टाकलं होतं भुडला. त्यावेळेला तिथं स्टू दुरुस्त करणाऱ्या येणाऱ्या माणसाला स्टूचं 5 रुपये धंदाच मिळायचं नाही. पण शेवटी मी 5 रुपये माझ्या खिशातलं काढणार आणि त्याला सांगणार उद्या तू जायचं आणि पुन्हा ह्या गावात मी आहे तोपर्यंत येऊ नकोस, कारण तुला काम मिळणार नाही. इतक्या लेवलनं मी धंदा केला. तुमच्या आयुष्यातला असा कुठला प्रसंग आहे का जो अजून आठवला तरी तुमच्या डोळ्यात पाणी येतं? त्याचं भरपूर आहे. एखादा सांगा जो आता विचारलो पाणी देता. प्रसंगात सगळं निकाली मी. ॲक्सिडेंट झालं, फारड्याचं गराळ लागलं. ॲक्सिडेंट माझं 5 झाले तिकडून. 5 ऍक्सिडेंट? हो. एक पहिला ॲक्सिडेंट कामेरीच्या पुलावरनं खाली पडलो होतो, तिथून उठून चालत आलो आहे. दुसरा ॲक्सिडेंट इस्लामपूर पोलीस स्टेशन, तिथं टॅक्सीवाल्यानं उडलं. पुन्हा आणखीन एक ह्याच्यात कराडमध्ये एक बार ॲक्सिडेंट सायकल ठोकरली होती, म्हणजे गाडीवाल्याने ठोकरली होती. आणि हिथं झाला ते मोठा झाला, हे पायाचं असे अवस्था झाली. प्रसंग गराळ फारडाचं लागलं, त्यात जवळजवळ 2 वर्ष गेली.
तार लागले त्यात 2 वर्ष गेली. ह्या ज्या तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी आल्या त्यामध्ये सगळ्यात जास्त साथ कोणाची भेटली? साथ काय घरच्या लोकांचे साथ, बाकीच काय 2 पोराचे साथ, बाकी कोण सगळी शत्रूच की. आजच्या नवीन तरुण जे कलाकार आहेत त्यांना तुमचा काय संदेश राहील? भडकीमची लोक मी तमाशा त्यांना सगळा संपूर्ण शिकवला. कारण मी भडकीमच्या लोकांनी मी ज्यावेळेला तमाशा शिकवला त्यावेळेस साधुवात मकाशिगावकरनं 5 वर्ष त्याच्यापुढे राहिला, पण त्याला गण येत नव्हता. पुन्हा गणपतराव संबळकर सांगलीचा, त्यानं जवळजवळ 5 वर्षे काढली, त्यानं हे नाही. पण मी रेटरे खुर्द ते भडकीम त्यांना तमाशाची रेसल द्यायला मी 1-2 महिने मी तिथं जात होतो. रोज संध्याकाळी यायचो, इथं सकाळी यायचो आणि संध्याकाळी 5 वाजता इथनं जाऊन त्यांना ती रेसल दिली. आणि ते भडकीमच्या लोकांचा आता तमाशा चालू आहे. ते मला म्हणते, मास्तर तुम्ही या आमच्याकडं, तुम्हाला मी पगार देतो. आता तुमचं वय झालंय, हं. आता तुमच्या आतला जो कलाकार आहे तो तुम्हाला सारखा जागा करत असेल, तर हा जो कलेचा छंद आहे तो तुम्ही अजून जोपासता का? किंवा अजून काही कला वगैरे असेल किंवा गवळण वगैरे आठवत असेल किंवा आता काय झालं माहिती आहे का, मला जास्तीत जास्त म्हणजे काय इतकं आठवण ह्याच्यात राहिलं नाही. कारण आता मी जवळजवळ जागेवर बसून आहे त्याला जवळजवळ 5-7 वर्ष कला झालं. जपावी म्हणून काय तुम्ही छंद वगैरे गाणी वगैरे काय म्हणता किंवा काय असं काय? तसं आता डवरावर कला आमचा जोपासावी माणसाला. जातीचा डवरी धंदा आम्ही असल्यामुळं आम्ही डवरावर कार्यक्रम करतोय, गोंधळ घालून येतोय, सगळं गाणी म्हणतोय, सगळं करतोय. तुमचं जे लेखन होतं, लेखन तुम्ही लिहित होता गवळणी वगनाट्य, ते अजून चालू आहे? आठवलं तर लिहिता वगैरे असं काय? हां, लेखन लिहित होता ना पहिले? हो लिहित होतो की. मग ते अजून वगनाट चालू आठवलं तर छंद असेल तर लिहिता वगैरे असं काय? नाही येता लिहिता येणार, कारण आता वयाच्या मानानं काय सुधरतच नाही ना. आता आता जुन्या माझं आठवणी काय आहेत तुमच्या? माझी आता जन्मतारीख किती आहे माहिती आहे का? जन्मतारीखमध्ये 1-1-47 जन्मतारीख. 1-1-47. मग आता काय सुधारणार आहे? आता जर समजा पुढं काय म्हणायला गेलं तर लगेच पाठीमागे विसरतं. अशा कोणत्या आठवणी आहेत ज्या तुम्ही जपून ठेवलेल्या आहेत जुन्या, ज्या तुम्हाला त्या आठवणीकडे बघितल्यानंतर आठवण येते आणि त्या आठवणी आहेत तुमच्या? अजून माझ्याकडे पिटी आहे, ढुलकी आहे, हम्म. पायपिटी आहे माझ्याकडे, ढुलकी आहे, हलगी आहे, तुंतून आहे, टाळ आहे. फक्त ड्रेसिंग माझं ज्यावेळेला मोठा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेला तमाशा बंद केला त्यावेळेला ड्रेसिंग माझं पडून असल्याकारणे ड्रेसिंग बाद झालं. नाही बाकीचं अजून माझ्याकडे साहित्य अजून तसं आहे. कधी एक एक आपली ती जुनी आठवण आहे म्हणून कधी त्याच्याकडे बघता किंवा ते हात अहो पण आता पायानं काय करत बसता येत नाही, उठता येत नाही. बसणारा जर गेलं तर पिटीला बसता येत नसल्यामुळे पिटी वाजवता येत नाही, अच्छा. कारण पायाला रेट मारतो. ह्याच ॲक्सिडेंटची अशी अवस्था आहे. आणि याच्यातून मी पेन्शिल मागायला गेलो अशी अवस्था आता असतानासुद्धा मला पेन्शिल हे सरकारी गव्हर्नमेंटनं ह्या क्वार्टरला मला दिली नाही. आज एवढे मोठे तुम्ही गावातील नावाजलेले कलाकार आहात, हं. तर गावाने कधी याचा गौरव वगैरे किंवा एखादा सत्कार वगैरे असा कोणत्या प्रकारे गावाने तुम्हाला सत्कार झाले की आता ते बक्षीस आहे त्या तुमच्या मगाशी नाव कुठलं घेतलं? तमाशा? हां, बक्षीस त्या गावात मिळालं ते. नाही नाही, आपल्या तुमच्या आमच्या गावात काय त्यांना कोणाला बरं वाटत नव्हतं. फक्त तमाशा बघा येणार आणि फुकट कर म्हणणार. अच्छा. आणि मी 2 वेळा गावात फुकट तमाशा केला. गावातून तुमचा कधी सन्मान केला आहे किंवा पुरस्कार दिला काय आहे काय असं नाही, काय? काय नाही. गावानं विरोधच म्हणालो. मग त्याचे तुम्हाला खंत वगैरे काय वाटते की आयला मी सगळीकडे नावजलो नाही नाही, बाहेर दुनियेत मी कमवलं चिकार. मला त्याची अपेक्षा बी वाटत नाही. तर गावातलं काय केलं हे. आता विषय असा आहे की काळोबाळाला गाड्या नेत होते, मंगला बनसोडला गाड्या दिल्या, भांडवल दिलं, सगळं दिलं. तसं मला गावातल्या लोकांनी काय सहकार्य केलं. मग आज तुमच्या आयुष्यात चढ उतार आले, तुम्ही तो चांगला काळ पण बघितला, हालाकीचा काळ पण बघितला, परत बघितलंय. चांगला काळ बघितला असेल. आज बघितलंय. सध्याच्या घडीला तुमची काय म्हणजे कसं घर कसं चालतं वगैरे काय? आता घर तसं बरंच चालतं आमचं. खाऊन पिऊन पण सुखच पडते, बाकीचं काही विचार करायचं काम नाही. मग तुम्ही तुमचा जेव्हा चांगला काळ होता तेव्हा काय कसं होतं ते? त्यावेळेचा काळ काय सगळ्या ह्यातनं उड्या मारायच्या, सगळं हे करायचं. घराचं काम जर बांधकाम जर घेतलं तर वाश्यावरनं इथनं तिथनं पळत जात होतो. पुन्हा सेंटरिंगचं काम काय ह्याचं बांधकाम करायचं, दगडी बांधकाम करत होतो, विटेचं बांधकाम करत होतो, चेरेचं बांधकाम करत होतो, सगळी कामं. 4 पैसे आले की माणूस व्यसनाच्या नादाला लागतो. नाही नाही, व्यसनाच्या नादाला नाही. मी आत्ता विषय असा आहे की मी आता व्यसनात म्हणजे कुठल्याच नाही. फक्त काय की सोना तंबाखू खाणे ह्याच्यापुढे दुसरं व्यसन मला नाही. दारू नाही. आणि तमाशा क्षेत्रात सर्वसाधारण पहिल्या सुरुवातीला गांजा आणि दारू ह्याच्याशिवाय येणं होतं, पण त्या भानगडीसुद्धा मी कधी पडलो नाही. जेव्हा 4 पैसे तुमच्याकडे येत होते पैसे मस्त माझ्याकडे त्यावेळेला तमाशा ज्यावेळेला होता त्यावेळेला असं काय?
त्यावेळेचा काळ जे असा होता की सर्व 500-600 रुपये सुपारी जर घेतली तर माझ्या महिन्याला सुपाऱ्या कमीत कमी नाही म्हटलं तर चैत्र महिन्यात माझ्या 20-22 सुपारी होतो. त्यावेळेला पैसे मोबले घ्यायचं. पण पैसे आलं म्हणून कधी व्यसन आणि ही नादाला कुठल्या हे असल्या नाही लागणार. 12 महिने तमाशा चालायचा. नाही, आमचा तमाशा त्यावेळेला पहिल्या सुरुवातीला 12 महिने चालण्याची म्हणजे थिएटरची बारी नव्हती. तरी ते त्याच्यातून मी थिएटरची बारी काढली होती. पण ते काही इतकी त्याला पैसेच मिळाले नाही. ते काय नाही, ते तिकीटवर काय 2 रुपये तिकीट म्हटल्यावर काय मिळणार मग कलाकार. जेव्हा सीझन नसायचा तेव्हा काय करायचं? तेव्हा आपले हे बाकी मी किरकोळ धंदा करायचो. सायकल दुकानात काम करायचो. हे तुमचे बाकीचे गवंडी काम केलं, पाईपलाईन केलं, पुन्हा भागायला जायचो. अशा पद्धतीने असं धंदा करत आलो. आणि गावकीत आमचा डबर जोळी घेऊन आपलं सर्वजण गावकीत मागून आणून खायचं जीवन जगवायचं. पुन्हा एकदा आयुष्य जगायची संधी भेटली तुम्हाला, पुन्हा एकदा तुम्हाला जीवन भेटलं पाक पहिल्यापासून, ठीक आहे. पुन्हा एकदा उभ्या आयुष्यात पण ते आता पुढचं नाही आयुष्यात तमाशा निवडणार का? नाही पुढचं भविष्यात काय सांगणार. परमेश्वरची अशी बुद्धी. पुनर्जन्म जर भेटला नाही पुनर्जन्म जर भेटला तर त्यावेळेच्या काळात आणि आताच्या काळात काय जन्मलेल्या वेळेला जे समजा कलाकार म्हणून तमाशा ऐकून घ्या. सटवीनं ज्या वेळेला जी लिहिली आहे विधने अक्षरं ती नाही कधी चुकणार. मग ज्या वेळेला जन्म होतो त्यावेळेला आपल्याला काय माहिती आहे का जन्म आपला माणसाचाच होणार आहे हे असं आहे का? ज्या वेळेला सटवी ज्या वेळेला जन्म देते त्यावेळेला सटवी ज्या वेळेला लिहिती अक्षरं ती शेवटपर्यंत त्या पर्यंत चालणार. मग पुढल्या जन्मात काय करणार आहे, मागल्या जन्मात काय करणार केलं हे कुणाला आठवणार आहे? कुणालाच आठवू शकत नाही. आठवणार आहे का मी पुढल्या जन्मात हे आमकं करीन असं आठवणार आहे का? आणि त्या जन्मात जरी गेलं पुढल्या जन्माला जर पुनर्जन्म जर मिळाला तर त्यावेळेला पासून वाटणार आहे का मी त्या मागल्या जन्मात हे केलं ते केलं हे असंच आठवणार. आत्ता मी तुम्हाला सांगू शकतो पण पुढल्या जन्मात मी काय सांगणार तुम्हाला, बरोबर? ठीक आहे. एकंदरीत तुम्ही सर्व माहिती चांगली सांगितली. त्यातून आम्हाला जे घ्यायचं तर ते आम्ही घेतलेलं आहे. आमचे प्रेक्षक जे घ्यायचं आहे ते आमचे प्रेक्षक घेतील. तुम्ही की तुमच्या आयुष्यातली जीवनपट तुम्ही आमच्यापुढं उलगडला त्याबद्दल आम्ही तुमचा आभार मानतो आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो.